नमस्कार मंडळी, पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्वांना आवडणारा पनीर मसाला। आपण जेव्हा डाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जातो तेव्हा ही भाजी खूप महाग असते, तेवढ्याच कमी पैशांमध्ये संपूर्ण कुटुंबाला पुरेल एवढी भाजी आपण घरीच बनवू शकतो आणि मनसोक्त खाऊ शकतो। तर आपण पाहूया काजू पनीर मसाला कशी बनवायची ते। एका पातेल्यात पाणी टाकून त्याला उकळी आली की त्यात कापलेला कांदा टाकायचा आहे। 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे। कांद्याची पेस्ट बनवायची आहे। अर्धी वाटी काजू घालायचे आहे। मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्यायचे। कांदा आणि काजू चांगला शिजला पाहिजे। तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता, एक शिटी करून। कांदा आणि काजू शिजलेले आहेत। आता हे एका चाळणीत काढून त्यावर थोडे थंड पाणी टाकून घ्यायचे व थंड झाले की याची पेस्ट थोडे पाणी घालून करून घेऊया। कढई गरम झाल्यावर त्यात 3-4 चमचे तूप टाकायचे आहे। तूप गरम झाले की त्यात अर्धी वाटी काजू टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। काजू बघा आता तळून झालेले आहेत आपले छानपैकी। कढईमध्ये थोडे तूप आहे, त्यातच तेल टाकून घेऊया। तेलाऐवजी तूप किंवा बटरही वापरले तरी चालते। तेल जरा जास्त टाकावे। तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकून 2 दालचिनी तुकडे, 2-3 वेलदोडे, तेजपान, बारीक चिरलेला लसूण ठेचून घेतला तरी चालतो। लसूण परतून घेऊन त्यात बारीक हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे। मिरची झाली की त्यात 2 मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकायचा, तो चांगला परतून घ्यायचा। कांदा थोडा परतून झाला की त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची। थोडी हळद, काश्मीरी लाल तिखट टाकून चांगले परतून घ्यायचे। त्यात धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला वापरायचा आहे। मी इथे किचन किंग मसाला वापरला आहे, तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता। चांगलं परतून घ्यायचं आणि थोडेच गरम पाणी टाकायचे, मसाले जळू नये म्हणून। गरम मसाला मी परत टाकते आहे कारण तेव्हा कमी टाकलेला होता। चवीप्रमाणे मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे आहे। बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो शिजण्यासाठी 5 मिनिट झाकण ठेवू। आता झाकण काढून बघूया टोमॅटो शिजला आहे की नाही। मगाशी आपण काजू आणि कांद्याची पेस्ट केली होती ती टाकून घेऊन चांगले मिक्स करून घेऊया। कांदा आणि काजू पेस्ट आधीच्या मसाल्यांमध्ये एकजीव झाली। झाकण ठेवून अधूनमधून मसाला हलवत राहायचा आहे, त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे। बघा मसाल्याला मस्त असे तेल सुटलेले आहे। मिक्सरच्या भांड्याला थोडी पेस्ट राहिली होती तर त्यात थोडे गरम पाणी टाकून ते पाणी टाकले कढईमध्ये। हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। भाजीला उकळी येत आहे तर मी यात थोडे गरम पाणी टाकत आहे कारण भाजी घट्ट एवढी चांगली लागत नाही आणि काजू आणि पनीर टाकल्यावर अजून घट्ट होईल। त्यानंतर त्यात रोस्ट केलेले काजू, खिसून घेतलेले अर्धी वाटी पनीर खिसण्याऐवजी तुम्ही जरी क्यूब वापरले तरी चालता, पण मी खिसलेले आहे। थोडी कसुरी मेथी टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। बटर टाकायचे, व्हिडिओमध्ये स्किप झालेले आहे। थोडा गरम मसाला टाकायचा चवीसाठी आणि थोडी क्रीम। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची साय घेतली तरी चालेल, मी पण हीच टाकलेली आहे। आता त्यावरून मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। अशी झाली मस्त काजू पनीर मसाला। तर मंडळी वाट कसली बघताय, ताट आणा आणि खा पटापट आणि जाता जाता तेवढे चॅनलला